टीव्हीची टीम आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर आहे आणि श्रीकांत शिंदे खासदार संसदेतील शिवसेनेचे गटनेते आपल्यासोबत आहेत. श्रीकांतजी, मला सांगा, लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर तर विधानसभा निवडणूक ही दुसरी परीक्षा आहे. पेपर अवघड आहे का सोपा आहे? अभ्यास चांगला केलेला आहे आम्ही, तर आम्हाला माहिती आहे डिस्टिंक्शनने आम्ही पास होणार आहे. बरं, फेल कोण होणार आहे, पास कोण होणार? मग पास आम्ही होणार तर समोरचे फेल होणार ऑब्व्हियसली. बघूयात कसे फेल होत आहेत ते. श्रीकांतजी, तुम्ही म्हणताय की पेपर तुमच्यासाठी सोपा आहे, पास होणार आहे, परंतु अभ्यास लागतो त्यासाठी. अभ्यास पूर्ण केला आहे का? कारण प्रश्न जे आहेत यावेळेस लोकसभेला पण अवघड होते. ते मराठा आरक्षणाचे प्रश्न होते, ते शेतकरीच्या समस्याचे प्रश्न होते, आणि आत्ताचे प्रश्न तुमच्यासमोर काय आहेत असं वाटतंय? लोकसभेमध्ये काही लोकांनी फेक नरेटिव्ह बनवून जे आहे पसरवून लोकांची दिशाभूल करून काही मतं जी मिळवली, पण एवढं फेक नरेटिव्ह पसरून सुद्धा काँग्रेस 100च्या आतच राहिली, 100चा आकडा देखील पास करू शकली नाही. तर हे फेक नरेटिव्ह जे आहे आणि खोटं बोलणं हे एक वेळ चालतं, सारखं सारखं चालत नाही. आणि विधानसभेचे विषय मला वाटतं ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महायुतीच्या सरकारने कामं केलेली आहेत. आज जर आपण जाताय, आपण पण फिरत असाल सगळीकडे, ग्रामीण भागामध्ये फिरत असाल, शहरी भागांमध्ये फिरत असाल, मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे 2.25 वर्षांमध्ये केलेली कामं आहेत, माननीय उपमुख्यमंत्री महोदय त्यांच्याबरोबर असतील दोघंही, डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये असेल. आज आपण पाहताय मुंबईमध्ये आहात, तर मुंबई बदलते, सारखी इन्फ्रास्ट्रक्चर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहत आहे. आता आपण थोड्याच वेळात जे आहे हे कोस्टल रोडवरून जाणार आहोत. त्यानंतर सी लिंक आहे, त्याच्यानंतर तुमचं आपलं MTHL आहे, मेट्रोचं जाळं असेल या मुंबईमधील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील. हे सगळे जे आहेत हे गेल्या 2.25 वर्षांमध्ये लोकांना पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या लोककल्याणकारी योजना असतील, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांना देखील 1 रुपयामध्ये पीक विमा आहे, शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत पूर्णपणे वीज बिल मोफत आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना 6,000 रुपये केंद्राकडून मोदीजींकडून येत होते, त्यामध्ये 6,000ची भर झालेली आहे. तर मोठी कामं जी आहेत ही गेल्या 2.25 वर्षांमध्ये आम्ही करू शकलो, मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोचू शकलो. तर मला वाटतं की जे लोकांना हवं आहे ते देण्याचं काम जे आहे हे महायुतीचं सरकार करत आहे. लाडक्या बहीण या योजनेचा इम्पॅक्ट तुमच्या लेखी किती आहे? कारण तुम्ही तर फिरताय, आम्ही पण फिरतोय, आम्हाला दिसून येतोय की इम्पॅक्ट आहे लोकांमध्ये, परंतु तुमच्या लेखी किती आहे? आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की आदित्य ठाकरे म्हणतात की आम्ही जर हे सरकार जर 1,500 रुपये देते तर आम्ही 3,000 रुपये देऊ. अगोदर यांचेच वडील जे आहे म्हणाले की 1,500 रुपयामध्ये कोणाचं कुटुंब चालतं ते. आणि ह्यांचेच लोक जे आहेत महाविकास आघाडीचे, काँग्रेसचे आमदार सुनील केदार हे स्वतः जे कोर्टात गेले, पेटिशन दाखल केली की ही योजना जी आहे ती बंद केली पाहिजे. आणि हे जाहीर सभेमधून बोलतात की सगळ्यात अगोदर आम्ही सगळ्या या योजना बंद करू. आणि आता काय झालं आहे, ही योजना पोचली 2.5 कोटी महिलांपर्यंत, बहिणींपर्यंत. आणि या 2.5 कोटी महिलांनी आता ठरवलेलं आहे की या विधानसभेमध्ये काय करायचं ते. आता हे झालेत कन्फ्यूज. आता काय करायचं? आता नवीन आमिष दाखवायचं, जसं कर्नाटकमध्ये, हिमाचलमध्ये दाखवलं तसं जे आहे आता आमिष येते. पण मला वाटतं आता बहिणी ज्या आहेत यांच्या आमिषाला, या सावत्र भावांच्या आमिषाला बळी पडणार नाही. आणि बहिणींनी आता ठरवलेलं आहे. आज आम्ही पूर्ण ग्राउंड लेवलला फिरतोय, एक खूप चांगलं वातावरण आहे, एक आपुलकीची भावना जी आहे सरकारबद्दलची, माननीय मुख्यमंत्री बद्दलची डेव्हलप जी आहे ही लाडक्या बहिणींमध्ये झालेली आहे. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे, आणि ते आम्हाला सांगतात समोरून येऊन लाडक्या बहिणी की तुम्ही निश्चिंत राहा, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही ठरवलेलं आहे. पण जो आर्थिक बोजा पडणार आहे त्याचं काय? आर्थिक बोजेचं जे आहे, आज महाराष्ट्र एवढा मोठं राज्य आहे, पूर्ण देशाला जे आहे चालवण्याची ताकद जी आहे ती महाराष्ट्र ठेवते. आज GDP नंबर 1 आहे. आज एवढे इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत. आज 52% ऑफ द FDI हे फक्त महाराष्ट्रामध्ये आहे, देशामधलं. म्हणजे सगळ्या राज्यांचं एकत्रित केलं तरी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. महाराष्ट्र हा नंबर 1 झालेला आहे स्टार्टअप्समध्ये, महाराष्ट्र नंबर 1 डेव्हलपमेंटमध्ये झालेला आहे. सगळ्या राज्यांना मागे सोडून महाराष्ट्र पुढे गेलेला आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र एवढं सगळं डेव्हलपमेंटचं वर्क, म्हणजे 8 लाख कोटीचं
इन्फ्रास्ट्रक्चरचंच फक्त काम चालू आहे. आणि मला वाटतं त्याच्या सगळं नियोजन जे आहे वर्षाचं हे महाराष्ट्र सरकारने अगोदरच बजेटमध्ये करून ठेवलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मोठे मोठे प्रकल्प हे सगळे जे कंटिन्युअसली सुरूच आहेत. तर मला वाटतं त्याच्यामध्ये काही नियोजनामध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही. जे नियोजन आत्ता होतं आहे तसंच जे आहे पुढे देखील. आणि आम्ही लोकांना अजून त्याच्या पुढे जाऊन सांगितलं आहे की महायुतीचं सरकार आल्यानंतर 2100 रुपये जे आहे ते आम्ही बहिणींना जे देणार आहोत. बरं, तुम्ही निघाल जाता आपण वर्षाच्या बाहेर पडलो, एअरपोर्टकडे जातात, बॅगा वगैरे घेतलीत का तुम्ही? हां, बॅगा वगैरे आहेत ना. कोणत्या गाडीत आहेत? कुठलं तरी असतील गाडीत. बरं, पण मग ते आता बॅगावरून खूप राजकारण चाललेलं आहे. हो, बॅगा आमच्या पण चेक होता. आम्ही व्हिडिओ नाही बनवत पण रामराजेची. अच्छा, नाही पण अपॉइंटमेंट लेटर पण मागितलं जातं. हां, पण आम्ही काय आता काय झालं, आता काही लोक जे त्याच परिस्थितीमध्ये जे 2.5 वर्षाच्या परी त्यांना वाटतं त्याच पोझिशनमध्ये आहे. आपण जे आहे सुपिरियर आहोत, आपलं जे आहे आपण कायद्याच्या बाहेर आहोत. आमच्या रोज बॅग चेक होतात, गाड्या पण चेक होतात, हेलिकॉप्टरमध्ये जातो त्या हेलिकॉप्टर पण चेक होतात. पण कधी व्हिडिओ नाही बनवला, तेवढं सुचलं नाही आम्हाला. अच्छा, पण मग एकीकडे मुद्दे भरपूर आहेत. बॅग या मुद्द्याभोवती महाराष्ट्राचं राजकारण 3 दिवस आणि 4 दिवस. आता दुसरे मुद्दे रामराजेजी राहिले नाही. 2.5 वर्षांमध्ये ह्यांनी काय केलं, मुळात जे आम्ही सांगतोय कंटिन्युअसली की तुम्ही येऊन सांगा, आम्ही पण येतो, तुम्ही पण या, आणि 2.5 वर्षामध्ये तुमचा अचिव्हमेंट सांगा आणि 2.25 वर्षामधलं आमचं अचिव्हमेंट सांगतो. आता यांच्याकडे मुद्दे उरले नाही. बहिणींनी ठरवलेलं आहे, शेतकऱ्यांनी ठरवलेलं आहे, सगळ्यांनी आता ठरवलेलं आहे की काय करायचं ते. आता कुठला तरी एक मुद्दा घेऊन त्यांना असं वाटतं की सिंपतीचं राजकारण जे लोकसभेमध्ये केलं ते चाललं नाही. आता पुन्हा जे आहे ते काहीतरी सिंपती घेण्याचा प्रकार जो आहे हे सगळे चेकिंग करून बॅग चेक करतात. अरे बॅग तर काल अमित शहाजींची पण चेक झाली, मुख्यमंत्र्यांची लोकसभेच्या वेळेस इलेक्शनच्या वेळेस चेक झाली, उपमुख्यमंत्री मोदी यांचे चेक होते, सगळ्यांचे चेक होत आहेत. पण कोण असं बसून व्हिडिओ त्याचं बनवत नाहीये. बरं, अच्छा. दुसरीकडे आदित्य ठाकरे म्हणलेत की जे आमच्या कार्यकर्त्याला धमकवतील त्यांना आम्ही बर्फाच्या लादीवर झोपू. चांगलं स्वप्न आहे त्यांचं. पण एक प्रकारे ॲग्रेसिव्ह स्टेटमेंट आहे. ॲग्रेसिव्ह, अरे काय बोलायचं तेच म्हणजे कळत नसेल तर असे प्रकार होतात. गेल्या 2.5 वर्षांमध्ये हीच भाषा राहिलेली आहे. ह्याची मिमिक्री कर, त्याची मिमिक्री कर, लोकांना धमकवा, ब्युरोक्रेट्सला धमकवा, तुम्हाला जेलमध्ये टाकू, आम्ही अमुक करू, हे करू, ते करू आमचं सरकार आल्यानंतर. अरे पहिलं सीट्स निवडून आणा. वरळीची सीट तुम्हाला काय वाटतं? नेते जे आहेत महाराष्ट्राचे देशाचे नेते आज वरळीमध्येच अडकून पडलेले आहेत, अशी परिस्थिती झाली आहे. बरं, पण तुम्हाला आत्मविश्वास आहे का की तुमच्या उमेदवारावर? बघा, आम्ही जी प्रत्येक जागा जी आहे ही जिंकण्यासाठी लढत असतो. बरं, प्रत्येक जागा जी आहे, प्रत्येक उमेदवार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं त्या चांगल्या प्रकारचं फाईट जी आहे ही त्या सीटवरती असेल, बाकी जागांवरती असेल, सगळीकडे आहे. पण ते वारंवार तुम्हाला आव्हान करतात, सीएम साहेबांना वारंवार आव्हान करतात की येऊन चर्चा करा माझ्या. अरे येऊन चर्चा करा. मिलिंद 2 दिवस थांबला आहे कंटिन्युअसली. बरं, मिलिंद देवरा जो आहे आमचा, ते खुर्ची ठेवलेली आहे खाली. अच्छा, त्यांनी चॅलेंज केलं त्याला, येऊन बाबा आता पहिलं जेव्हा आता कॉन्स्टिट्युएन्सीची इलेक्शन आहे त्याच्याबद्दल तरी डिबेट कर माझ्याबरोबर येऊन की 5 वर्षामध्ये काय केलं आमदार म्हणून. आता मिलिंद 2 वेळेचा खासदार आहे, मिलिंद 2 वेळेचे केंद्रीय मंत्री आहेत, तर ह्याच्यापेक्षा तर स्टेटस मिलिंदचा मोठा आहे ना. अच्छा, पण तुम्हाला काय वाटतं की हे सगळं जे घडलं, म्हणजे मला पुन्हा काट्याची म्हणजे की घड्याळाची काठी मागे न्यायची नाहीत, परंतु हे सगळं घडलं किंवा आत्ता पण जे घडतंय त्याच्यामध्ये आदित्यचं कितपत रोल आहे असं वाटतं तुम्हाला? आता काय ते त्यांचा, ते काय करतात त्यांच्या पार्टीबरोबर, पक्षाबरोबर, त्याला आपल्याला काय घेणं देणं आहे. बरं, पण दुसरीकडे किती सुंदर कोस्टल रोड आहे बघा. हो, सुंदर समुद्र तुमच्या कॅमेऱ्यामध्ये मला वाटतं कॅप्चर होत असेल. हो, बिलकुल. नाही, विकासाचे चित्र मुद्दे आम्हाला दिसत आहेत. अटल सेतू बनलेला आहे ना, सुंदर, एवढं सुंदर चित्र जे आहे कोस्टल रोडचं आपल्याला पाहायला मिळतंय. 1 तास लागत होता तिथे, आता कमी वेळ लागतोय एवढं दिसतंय आपल्याला. पण तरी सुद्धा आता जे सज्जाद नोमानी आहेत तर त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवलेला आहे. यांनी हेच केलं, लोकसभेमध्ये पण फतवे काढले, लोकांना आवाहन करायला लावलं, मुस्लिम समाजाला घाबरवण्याचं काम केलं. आता कुठले जेव्हा मुद्दे उरत नाही तेव्हा धर्माचं राजकारण, जातीचं राजकारण जे आहे ते करायला ऑपोजिशनला भाग आहे. तर तसाच प्रकार जो आहे तो आज जे काही सज्जाद नोमानी आहेत त्यांच्याकडून जे आहे ते आवाहन करण्याचं अपील, मला वाटतं हे सगळीकडे सगळ्यांना ते माहिती पडलेलं आहे आता की कशा प्रकारे ह्यांना मतं जी आहेत
की आता अशाच प्रकारची लागणार आहेत. हा रस्ता तर खूप चांगला आहे, स्पीड ब्रेकर कुठे दिसत नाही. हा, स्पीड ब्रेकर आम्ही सगळे काढून टाकले रामराजेजी. जे स्पीड ब्रेकर टाकणारे होते त्यांना पण काढून टाकलं. परंतु सत्तेपर्यंत जर पोहोचायचं असेल तर सज्जाद नोमानी असेल किंवा असे जे स्टेटमेंट आहेत ते स्पीड ब्रेकर जे आहेत ते आता बघा, लोक खूप आता हुशार झालेली आहेत रामजी. हा. जसं लोकसभेमध्ये केलं ना, सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी. हा पण लोकसभेमध्ये मोदीजींना रोखू शकले का? नाही रोखू शकले. काँग्रेस जे आहे ते 100चा आकडा पार करू शकले का? नाही करू शकले. तर मला वाटतं आत्ता तर लोकांना एक्सपिरियन्स झालेला आहे स्वतः. तर आता विधानसभेला जे आहे, डेव्हलपमेंटच्या राजकारणाला जे आहे, लोक मतदान करतील, एकत्र येऊन मतदान करतील. बरोबर. माहीमच्या सीट संदर्भामध्ये काय झालं नेमकं, म्हणजे की तिथे सरवणकर पण अग्रेसिव्ह आहेत आणि राज ठाकरेंशी का अगोदर का बोलणं झालं नव्हतं का? तर ते मोठ्या लोकांचे सगळ्या गोष्टी आहेत. मला वाटतं प्रश्न माननीय मुख्यमंत्री असतील, राजसाहेब असतील, त्यांना तुम्ही सगळा विचारला पाहिजे. मला वाटतं आज आमचा एक कार्यकर्ता जो आहे, 15 वर्ष राहिलेला आमदार, तिथून जे आहे आज निवडणुकीला सामोरेला जात आहेत, जे पक्ष संघटनेसाठी गेले अनेक वर्ष काम करत आहेत. बरं. पण जी नजीम मुल्ला आणि ही जी सीट आहे जितेंद्र आव्हाडच्या संदर्भात, कळवा मुंब्रा, काय तिथली कॅल्क्युलेशन? खूप चांगल्या प्रकारचं फाईट जे आहे तिथे सुरू आहे. बरं. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की लोक जे आहे आता खोट्या राजकारणाला कंटाळले. तिकडचे लोकांना तर डेव्हलपमेंट पाहिजे. लोकांना नेहमी भडकावून, लोकांच्या इमोशन्स बरोबर खेळवून तिकडची सीट जी आहे ती नेहमी जिंकली जायची. पण यावेळेस नजीबच्या माध्यमाने एक तगडा उमेदवार जो आहे कळवा मुंब्र्यामध्ये महायुतीने उभा केलेला आहे. आणि आता आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तिकडचे जे जे प्रश्न रखडलेले आहेत, हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी, जसं आम्ही याच्या अगोदर पण प्रयत्न करत होतो, पण आता स्वतः नजीब मुल्ला जेव्हा आमदार होतील तर मला वाटतं ते तिकडचे प्रश्न जे आहेत ते 15 वर्ष जे सुटले नाही. त्या मतदारसंघामध्ये असं आहे की आमदाराला सवय लागली महापालिकेच्या कामांवरती स्वतःची बोर्ड लावायची. असं एकही काम जे आहे ते आमदार आणि मंत्री असताना देखील त्या मतदारसंघामध्ये राज्य सरकारच्या माध्यमाने होऊ शकलं नाही. तर मला वाटतं ही खूप मोठी नामुष्की आहे. यावेळेस आमदार बदललेलं दिसेल कळवा मुंब्र्यात? 100%. ते निकाल लागल्यानंतर मी पुन्हा एकदा तुमची मुलाखत घ्यायला येणार आहे. नक्की 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 या. मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? वारंवार हा प्रश्न येतो आणि वारंवार मला वाटतं महायुतीकडून पूर्णपणे एक्सप्लेन करण्यात आलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये जसं मुख्यमंत्री पदाची शर्यत आहे, आपण पाहत असाल की प्रत्येकजण महाविकास आघाडीमधला नेता हा रोज उठतो आणि रोज म्हणतो की मला मुख्यमंत्री पदाचा चेहरा करा. काल देखील मला वाटतं शरद पवार साहेब म्हणाले की मुख्यमंत्रीपदी जे आहे जर कुठली महिला विराजमान नाही, आमच्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की जर सुप्रियाला जर मुख्यमंत्री होत असेल तर आनंदच आहे. हा, म्हणजे बघा ना, आता प्रत्येक जण, कोणाला मुलीला मुख्यमंत्री करायचंय, कोणाला मुलाला मुख्यमंत्री करायचंय, कोणाला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचंय. अशा परिस्थितीमध्ये महायुतीचं सरकार जे आहे हे महायुतीचं सरकारमध्ये कुठलाही नेता, शिंदे साहेब पण नाही, देवेंद्रजी पण नाही आणि अजितदादा पण नाही, कधीच म्हणाले नाही की आम्हाला कोणाला मुख्यमंत्री व्हायचंय. आज जे आहे महायुतीचं काम 2.25 वर्षामध्ये जे आम्ही काम केलेलं आहे, हे काम आम्हाला पुढे 5 वर्षामध्ये अजून ताकदीने करायचं आहे. म्हणून महायुतीचं सरकार आम्हाला पाहिजे. बरं. परंतु जे फॅक्टर लोकसभेला होतं मराठा आरक्षणाचा किंवा जरांगेचा मुद्दा, मराठवाड्यामध्ये सुद्धा तुम्ही उमेदवार उभे केलेले आहेत आणि तिथे मराठवाड्यामध्ये चांगलं वातावरण आहे, एकदम चांगलं वातावरण आहे. शेतकऱ्यांना सोयाबीनचा भाव मिळालेला आहे, शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळालेले आहेत, शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आधार जो आहे हा सरकारच्या माध्यमाने होतोय. तर मला वाटतं लोक जे आहेत हे डेव्हलपमेंट आणि त्यांना ज्या काय सुखसुविधा मिळत आहेत. कालच मी होतो, धाराशिवला होतो, उमरगाला होतो, परभणीला होतो, त्यानंतर नांदेडला होतो, तर पुन्हा मराठवाड्यामध्ये काल होतो. सर्व शेतकऱ्यांच्या सभा, मोठ्या संख्येमध्ये शेतकरी सभेला देखील आले होते. तर जेव्हा नेहमी जायचो मराठवाड्यामध्ये तेव्हा एक आउटक्राय असायचा शेतकऱ्यांचा की आम्हाला हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, ते नाही मिळालं. पण आता ह्या सगळ्या आता ग्राउंड लेवलवरती जात असताना तो आउटबर्स्ट कुठे दिसला नाही. लोक जी आहेत ती खुश आहेत. मी भाषण करत असताना लोक खालूनच ओरडत आहेत की आमच्या तालुक्याला 90 कोटी रुपये पीक विम्याचे मिळालेले आहेत, 6,000 रुपये आम्हाला येत आहेत, 6,000 12,000 रुपये येत आहेत, 7.5 HP फ्री झाल्यामुळे 7.5 HP पर्यंतच्या मोटरचं वीज बिल फ्री झाल्यामुळे 1ही रुपये आम्हाला भरावा लागत नाही. तर चांगलं वातावरण, पाऊसही चांगलं झालं आहे. जरांगे फॅक्टरचा किती फटका बसेल? तर मला वाटतं आता लोक जे आहेत ती डेव्हलपमेंटच्या राजकारणाला प्राधान्य देतील. बरं. पण
एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की तुमचा आकडा कुठवर जाईल या महायुती हे पूर्ण बहुमताने सरकारमध्ये येईल, स्पष्ट बहुमत येईल. शिवसेना तुमचा पक्ष? आता तुम्हाला आकडे कुठे सांगायचं, आमचा स्ट्राईक रेट जो आहे तो लोकसभेपेक्षा खूप चांगला अजून असेल. बरं, कोणतं मैदान बुक केलं तुम्ही? आम्ही हां. आता कालच पंतप्रधानांची सभा झाली, त्यांनी निवेदन सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे बरं, शपथविधीसाठी. तुमच्या घटक पक्षामधल्या विरोधकांना पण केले का? सगळ्यांना. अच्छा, तुमचा कॉन्फिडन्स आहे, परंतु तरीसुद्धा तुम्ही खूप मुद्दे सांगितले, म्हणजे आपण आता ज्या रस्त्याने जातोय तो रस्ता असेल किंवा या सगळे अनेक मुद्दे आहेत, पण तरीसुद्धा मग कटिंगे तो बटिंगे असं स्टेटमेंट का द्यावं लागतं? प्रत्येक पक्षाची वेगवेगळी विचारधारा असते मला वाटतं, आणि त्याच्या हिशोबाने सगळे लोक चालत असतात. आणि त्यांनी सांगितलं की एकत्रित येऊन सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, एकत्रित सगळा पूर्ण भारत देश जो आहे तो एक संघ राहायला पाहिजे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती. सगळ्यांनी एकत्र येऊन जे आहे डेव्हलपमेंटला प्राधान्य दिलं पाहिजे, ना की कोण जे फेक नॅरेटिव्ह पसरवत आहे. लोकसभेमध्ये ज्या प्रकारे पसरवलं की बाबा संविधानाची पुस्तकं घेऊन जे ते फिरले, आणि परवा तर तुम्हाला कळलं की संविधानाचं पुस्तक आतमधून तर कोरं होतं पूर्ण करकरीत. फक्त संविधानाचं पुस्तक जे आहे हे लोकांची मतं घेण्यासाठी, लोकांची दिशाभूल करण्यासाठी झालं. हरियाणामध्ये पण तेच झालं, हरियाणामध्ये पण तेच करायचा प्रयत्न केला, पण हरियाणाच्या लोकांनी जे आहे प्राधान्य डेव्हलपमेंटला दिलं, आणि सरकार जे आहे तिथे भारतीय जनता पार्टीचं आलं. फेक नरेटिव्ह जे जास्त दिवस चालत नाही, पोलरायझेशनचं गणित हे जास्त दिवस चालत नसतं. आणि मला वाटतं लोक जे आहेत आता या सगळ्या गोष्टींना कंटाळले आहेत, आणि 100% डेव्हलपमेंटला आणि एकत्रित येऊन डेव्हलपमेंटला मतदान करतील. कार्यकर्त्याप्रतीची जी कमिटमेंट असते किंवा त्याला निवडून आणणं, याला प्राधान्य तुम्ही देत आहे. हो, आम्ही बाहेरून शिंदे साहेबांना CM साहेब म्हणतो, तुम्ही घरामध्ये काय म्हणता? तर बाबा म्हणतो. बाबा, ज्या पद्धतीने त्यांचे दौरे चाललेले आहेत किंवा काय, कधी कधी खूप थकतात. खूप एका दिवसामध्ये 6-6, 7-7 दौरे करतात. तुम्ही सांगत नाही त्यांना? आणि अरे सांगतो बाबा, डॉक्टर म्हणून त्यांना ॲडवाईस करतो, पण आता त्यांची जी कार्यशैली आहे ही पहिल्यापासून अशीच राहिली, आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर तर अजून वाढली. 18-18, 20-20 तास. आम्ही असंच म्हणत नाही की 18-18, 20-20 तास काम, 18-20 तास काम करतात ते. कधी कधी सलाईन 3 तास काम करतात, 3 तास झोपतात, आणि अशा परिस्थितीमध्ये मशीन नाही 24 तास फंक्शनिंग करायला. मला वाटतं माणूस जो आहे हा पण टचवूड एवढं सगळं मेहनत कष्ट एक दिवस सुट्टी न घेता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काम करत आहेत. आणि मला वाटतं त्याच्यामुळेच आज जी काही परिस्थिती महाराष्ट्र बघतोय, चांगली कामं झालेली आहेत, चांगल्या योजना लोकांपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचल्यात रामजी, हे फक्त आणि फक्त मेहनतीमुळे झालेलं आहे. जे निर्णय घेतले, जे निर्णय घेण्याची क्षमता आहे, तर अशा परिस्थितीमध्ये ॲडवाईस करत असतो की काळजी घ्या आपल्या आरोग्याची. आता कधीतरी ऐकतात, कधी ऐकत नाही. बरं, तुमचं पर्सनल रिलेशन आदित्यसोबत कसं होतं? कारण जेव्हा पक्षामध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो तुम्ही. अच्छा, फोन वगैरे उचलायचे, बोलायचे? आता ते आता तुम्हाला जगजाहीर आहे कशा प्रकारचा एक्सपिरियन्स सगळ्यांना आहे तो. बरं, अनुभव तुमचे काय खूप चांगले दिसत नाही त्यांच्यासोबतचे? ते काय होते अनुभव, आता काय आता आपण पुढे आलोय. बरं, एअरपोर्ट बसतोय. पण तुम्हाला मला पुन्हा एकदा विचारायचं आहे की सगळीकडे तुमचे कॅन्डिडेट आहेत, तर जो अचिव्हमेंटचा तुमचा जो आकडा आहे 50च्या पुढे असणार का अलीकडे असणार? तुम्ही पुढेच असणार. मी तुम्हाला सांगतो, आम्ही 55पेक्षा जास्त जागा ज्या आहेत हे आम्ही जिंकू. स्ट्राईक रेट जो आहे तो सगळ्यात चांगला असेल शिवसेनेचा. अच्छा, आणि मुख्यमंत्री परत त्याच्यावरच आले. मुख्यमंत्री पदाचा विषयच नाही आहे. बरं, येस. धन्यवाद श्रीकांतजी, तुम्ही NDTV मराठीला बराचसा वेळ दिला आणि बऱ्याचशा मुद्द्यावर सविस्तर उत्तर दिलं. मग ते विकास असेल किंवा राष्ट्रीय मुद्दे असतील, आणि तुमच्या विरोधकांना सुद्धा मुद्दे. 23 तारखेला स्पष्ट होईल निकालामधून की नेमकं काय होणार आहे, आणि कोणतं मैदान तुम्ही बुक करताय ते तुम्हाला त्याचं निमंत्रण देतो. आमच्यापेक्षा तुमच्या परम मित्रांना पण द्या. त्यांना पण पाठवून द्या. नक्की नक्की त्यांना पण देऊ. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद रामजी.